मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे। मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे। सरकार म्हणून माझी भूमिका संपली। आता मी आंदोलक म्हणून मनोज जरांगेंना पाठिंबा देत आहे। मराठा समाजाच्या पाठीशी उभं राहून बच्चू कडूंनी बराचसा गेम जो आहे तो आपल्या बाजूने वळवला। म्हणजे समाजाप्रती ही खरोखर मनापासून केलेली किंवा मनापासून व्यक्त केलेली भावना असू शकते, परंतु यामुळे बच्चू कडूंच्या पॉलिटिकल करिअरला सुद्धा एक कलाटणी भेटली। मनोज जरांगेंपाशी त्यांनी 20 जानेवारीचं आंदोलन करू नये यासाठी गेल्या 3 दिवसांपासून बच्चू कडू हे जाऊन बसले होते, परंतु बच्चू कडू हे आपल्या भूमिकेवर तटस्थ राहिले आणि बच्चू कडूंनी सुद्धा सांगितलं होतं, जर माझ्या किंवा मी जे सरकारच्या वतीने गाऱ्हाणं मांडतोय त्या प्रयत्नांना जर यश आलं नाही तर मी सुद्धा मनोज जरांगेंना पाठिंबा म्हणून आंदोलक म्हणून मुंबईच्या दिशेने जाणार, असं बच्चू कडूंनी आधीच स्पष्ट केलं होतं आणि त्यानुसार आज बच्चू कडू हे आंदोलकांमध्ये सहभागी सुद्धा झालेत। त्यानंतर बच्चू कडूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती प्रतिक्रिया खरी जी आहे ती टोचणारी। बच्चू कडू जे म्हटले ते ऐका आणि त्यावर आवर्जून कमेंटला व्यक्त व्हावर का। नेमकं या माणसाबाबत तुमचं काय मत आहे, कमेंट कळलीच पाहिजे। नाही, शिष्टाईपेक्षा आता काय आहे का ते ज्या दृष्टिकोनातून त्या मागणीला पाहता आहे तो त्यांचा भाग आहे, लक्षात घ्या। आखरी त्यांचं म्हणणं आहे का समाजाचं कुठल्याही परिस्थितीत भलं झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी एकंदरीत स्टँड घेतलेला आहे। मला तरी असं वाटतं का धोरणात्मक जी लढाई होती ते जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे जिंकलेली आहे। त्यांनी जे काही फेरबदल सांगितले ते सगळे सरकारनं सगळे सोयरेच्या बाबतीत मान्य केलेले आहे। त्याच्यामुळे त्यांनी धोरणात्मक लढाई जिंकलेली आहे। त्यांच्यामुळेच सरकार या सगळ्या खालच्या याच्यावर येऊन चर्चा करायला तयार झालं आणि त्याच्या अधिसूचना काढायला तयार झालंय। त्याच्यामुळे धोरणात्मक लढाईमध्ये ते जिंकलेच आहे। सध्या आता फक्त ज्या नोंदी सापडल्या त्याला जातीचा दाखला भेटला पाहिजे। मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे। मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे। मी आता सध्या आंदोलक म्हणून मी तिथे जातो आहे आणि आता सरकार म्हणून माझी भूमिका संपलेली आहे। मला वाटतं आता ते कशासाठी आली का आली मला माहीत नाही आणि एकाएकी ईडीच्या नोटिसा का जातात याचंही खरं तर शोधलं पाहिजे। ईडीच्या नोटिसा ह्या फक्त विरोधकांनाच का जातात? हो, ते तर मी नेहमीच म्हणत आलोय की सगळेवरच निघाली पाहिजे। नाही, आता मला असं वाटतं का जे 54 लाख जातीचे दाखले आहे याच्या नोंदी सापडल्या, पण त्या नोंदीच्या नुसार वंशवाढ करणं हे फार कठीण आहे, किचकट गोष्ट आहे। आणि त्या वंशवाढ काढणे, त्या गाव शोधणे आणि त्याचं नाव आणि आडनाव शोधणे आणि तिथून मग त्याला प्रमाणपत्र देणे ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे। मला वाटतं त्याला अधिक जर काही वेळ सरकारनं आता जरांगे पाटीलनी ते म्हणतात 3-4 महिने वेळ दिलेला आहे, त्यामध्ये ते केलं पाहिजे। पण सरकारचं असं म्हणणं आहे का 3-4 महिन्यामध्ये आम्हाला नोंदी शोधावं लागले आणि नोंदी शोधल्यानंतर आता आपण जातीचे प्रमाणपत्र देणं सुरू केले आणि 3-4 महिने लागलेच नोंदी शोधायला। आता शोधलेल्या नोंदीसाठी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी मोहीम सुरू केली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना जातीचे दाखले भेटन।